नमस्कार, मी अजित पाटील. युवराज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे गोकुंदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक चालू आहे आणि विशेषतः सांगायचं म्हणजे या ग्रामपंचायतीवरती ज्यांचं सामाजिक कार्याच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी आहेत, संजीव भाऊ सिडाम आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर्व संजीव भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामं हे 3.5 वर्षांमध्ये झालेली आहेत आणि इथले नागरिक त्यांच्या कामावरती खुश असल्याचं आपणास पाहायला मिळतंय. आपल्याशी बोलण्यास संजीव भाऊ सिडाम आहेत. त्यांची गावात पोटनिवडणूक चालू आहे. एकंदरीत काय वातावरण आहे आणि एकंदरीत विकासाची काय आतापर्यंत कामं झालेली आहेत आणि भविष्याचं विजन काय आपण जाणून घेऊया. संजीव भाऊ, स्वागत आहे आपलं युवराज चॅनलमध्ये. नमस्कार. आपल्या गावात पोटनिवडणूक चालू आहे, काय सांगाल? पोटनिवडणूक आमची एक मय्यत जे ग्रामपंचायत सदस्य होत्या रेखा गंगाराम दांडेगावकर यांचं निधन झालं होतं. त्या जागी ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्या जागी त्यांच्या मातोश्री या ठिकाणी थांबलेले आहेत. त्याचबरोबर माजी सरपंच शकुंतला खंदारे, माजी सरपंच मनीषा चौधरी हे सुद्धा या रिंगणामध्ये आहेत. आणि जनतेचं कौल काय असेल हे मला माहित नाही, कारण की ही छोटीशी पोटनिवडणूक आहे. 1.25 वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना खरं पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती, परंतु तसं न होता ही निवडणूक होत आहे आणि जनता ज्याला निवडून देईल ते सक्षम असतील असं मला वाटतं. संजीव भाऊ, एकंदरीत आपण गावचे सरपंच देखील आहात, तर मागे 3.5 वर्षामध्ये आपल्या माध्यमातून काय काय विकासाची कामं या ठिकाणी झालेली आहेत? एकंदरीत पाहता गोकुंदा गावची लोकवस्ती आज 30,000च्या जवळपास आहे आणि तसं पाहता 2001च्या जनगणनेनुसार 10,000 शासन निर्णयानुसार आहे. शासनाच्या यादीमध्ये 10,000 असून आज इथे 30,000 लोक वास्तव्यास आहेत आणि 30,000 लोक असल्यामुळं 10 आणि 30 याच्यामधला फरक काढला तर 20,000 लोक इथं आजूबाजून जे खेडेगाव आहेत, शिक्षणासाठी आलेले आहेत, हे इथे वास्तव्यास आहेत. त्यामुळं विकास निधी इथे कमी पडतो. एकंदरीत भविष्यासाठी म्हणजे आता एकंदरीत काम असे मोठे सांगता येईल आपल्याला की जे झालेले आहेत ते आतापर्यंत प्रलंबित होते, पण ते आपल्या कार्यात झाले असे सांगता येईल 1-2 कामं? जल जीवन मिशनचं काम चालू आहे, परंतु शासनाकडे निधी नसल्यामुळे सदर काम 14 कोटीचं काम असून सदर काम त्यांना निधी न मिळाल्यामुळे ते ठप्प झालेलं आहे सध्या तरी. आणि दुसरी गोष्ट, या गावाला निधी जितका येईल तितका कमी पडतो, कारण की या गाव इतका विस्तारित झालेला आहे की आज तुम्ही पाहता गोकुंदा गाव हे किनवट शहरापेक्षा मोठं गाव झालेलं आहे आणि इथं दूर दूरपर्यंत लोकवस्ती वाढल्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाली रस्ते करणे आणि त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, दिवाबत्ती करणे यासाठी खूप मोठ्या मध्ये निधीची गरज असते, परंतु आम्ही काहीतरी कमी पडतो. याचं कारण आहे की निधी कमी पडतो, त्यामुळेच आपण इथं खंचून जातो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण जलजीवनचा विस्थापित केला की प्रश्न निर्माण केला होता, ते प्रश्न आपल्या कामात सुटलेला आहे गावामधून. त्यासोबतच या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल, विविध जे प्रश्न होते तुमच्या काय सुटलेले आहेत लोकांच्या माध्यमातून. आता विशेषतः एक सांगायची गोष्ट आहे, दादा, भविष्यासाठी तुम्हाला काय विजन आहे? 1.5 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, काय विजन असणार आहे आणि हे तुमचं ध्येय आहे, समजा हे काम त्या वर्षात झालं पाहिजे असं काय विजन तुमचं? आज घडीला माझ्या कार्यकाळामध्ये 300 घरकुल इथं मंजूर झालेले आहेत. 300 घरकुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आजपर्यंत. राहिली गोष्ट आरोग्याची, 100 खाटाचं इथं एक रुग्णालय सुद्धा आहे आपल्याकडं आरोग्यासाठी आणि उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा इथं असल्यामुळं लोकांची ती सोयीसुविधा उपलब्ध होतात. हा, थोडंफार काही डॉक्टराची अडचण येते, कारण की इथे जे डॉक्टर आहेत ते खाजगीकरण जास्त करतात आणि काम कमी करतात. शासकीय नोकरी असताना सुद्धा त्यांनी वेळ दिला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि जे गोरगरीब जनता आहे, गोरगरीब जे लाभार्थी आहेत त्यांना काही न्याय दिला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. राहिली गोष्ट नवीन आपल्याला जे करायचं आहे त्यामध्ये नाही काही जे मेन रोडचा रस्ता आहे हा नॅशनल हायवे जो असल्यामुळं तिथं काही उडान पूलच्या नावाखाली तो बहुतांश 2-2.5 वर्षापासून ते थांबून आहे. त्यामुळे लोकांची नाही काय अडचण होते. राहिला दुसरी गोष्ट, मधला जे आमचा रस्ता आहे जिल्हा परिषदचा, हा सुद्धा काही रस्ता किनवटला अटॅच होणारा हा सुद्धा रस्ता प्रलंबित आहे. हे रस्ता सुद्धा झाला तर नाही का नागरिकाला चांगल्या सुविधा होतील, कारण की आज काही इतका धूळ हे आहे की रस्त्याला चलता काही की नाही प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ जातो. त्यामुळे काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात जे बुजुर्ग आहेत, जे वडीलधारे आहेत, त्यांना तर काही खूपच जास्त त्रास आहे. त्यामुळे हा काम लवकरात लवकर व्हावं हीच आमची इच्छा आहे.
ओके, शेवटचा प्रश्न. उद्याला ग्रामपंचायत पुढचं मतदान होत आहे. मतदार बांधवांना काय आव्हान असणार आहे आपलं? मतदार बांधवांनो, तुम्हाला जे चांगलं वाटेल आणि तुम्हाला जे अपेक्षित वाटेल, मी आजपर्यंत गोकुंदा ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे सर्वांची सेवा करण्याचं काम केलं, लोकांच्या शिवा खाल्ल्या आपण, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नाही काय पुरू शकत नाही, हे मला मान्य आहे. कारण की परिवारामध्ये आपण एकाला कपडे घेतले तर दुसऱ्याला कपडे भेटत नाहीत, हे सुद्धा माहित आहे मला. परंतु आपल्याला जे वाटेल की बाबा 1.25 वर्षामध्ये किंवा या 1.5 वर्षामध्ये आपल्याला जे चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकेल, येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याला पुन्हा जर निवडणूक लढवायची असेल तर त्याने चांगलं काम करण्याची त्यांची अपेक्षित जे बुद्धी असेल, त्यामुळे तुम्ही काही एका सुज्ञ माणसाला किंवा सुज्ञ बाईला निवडून द्यावे, अशीच माझी इच्छा आहे.